जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की अहंकार रूपी राक्षस हा फार वाईट आहे. समर्थ म्हणतात की अहंकार रूपी राक्षस हा फार वाईट आहे. तो मानवाच्या मनाला तू चुकीचा आहे असे कधीही सांगत नाही. तो मानवाच्या मनाला तू चुकीचा आहे असे कधीही सांगत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तुम्ही अहंकार बाळगूच नका. म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार बाळगूच नका. हा अहंकारच मनुष्याला अधोगतीला नेतो. हा अहंकारच मनुष्याचा सर्व नाश करतो. आणि हा अहंकारच मनुष्याला सर्व काही नष्ट होते मनुष्याचे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अहंकार थोडा सुद्धा मनामध्ये बाळगू नका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार रूपी राक्षस हा फार वाईट आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकारामुळेच मनुष्याला चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय, आणि पाप काय पुण्य काय याचं जाणीव करूनच देत नाही. अहंकार फक्त मीच शहाणा, मीच हुशार, मीच सर्वश्रेष्ठ, मला सर्व येतं, मीच सगळं काही या जीवनामध्ये मलाच येतं असाच तो अहंकार प्रत्येक मनुष्याला सांगत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार थोडा सुद्धा आपल्यामध्ये बाळगूच नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हिरण्यकश्यप अहंकार आल्यामुळे त्याचा सर्वनाश झाला. तो राक्षस कुळामध्ये जन्मलेला होता. त्याच्याकडे सर्व काही होतं. त्याला वाटत होतं की मीच परमेश्वर आहे, मीच परब्रह्म आहे, सर्वांनी माझंच नाव घ्यावं. त्यामुळे त्याने आपल्या पुत्राला भक्त प्रल्हादालाही खूप त्रास दिला. पण अहंकारामुळे त्याचाही सर्व नाश झाला. विष्णू नारायणाने नरसिंह अवतार घेऊन त्याचा वध केला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीकृष्णाचे मामा कंस यालाही अहंकार आला होता. त्यामुळे त्याचाही अहंकारामुळे अंत झाला. तो कंसही फार अहंकारी होता, पण शेवटी अहंकारामुळे त्याचाही अंत झाला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की रावणाला सुद्धा खूप अहंकार आला होता. त्याची पूर्ण लंका ही सोन्याची होती. 14 चौघडीचे राज्य होतं. एका सोन्याच्या ताटामध्ये जेवत असताना तो दुसऱ्या दिवशी त्या ताटामध्ये जेवत नव्हता. ते ताट फेकून देत होता. दुसरं नवीन ताट तो जेवणासाठी घेत होता. त्याला एवढा अहंकार आला होता. सर्व ब्राह्मण लोक त्याचं भविष्य पाहण्यासाठी होतं. सर्व देव लोक त्याची सेवा करत होते. आणि सर्व काही त्याच्याकडे होतं. सोन्याची लंका होती, सर्व वैभव होतं. आणि म्हणूनच त्याला अहंकार आलं होतं. आणि अहंकारामुळेच त्या रावणाला खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय याची जाणीव त्याला अहंकारामुळे झालीच नाही. आणि म्हणूनच शेवटी त्याचाही अंत प्रभू श्रीरामकडून झालाच. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा अंत असतो. आणि तो अंत यायच्या अगोदरच आपण शहाणं व्हायला हवे. तो अहंकार आपल्याला दूर करता आला पाहिजे. त्या अहंकाराची आपल्याला जाणीव झाली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की 100 कौरवांनाही अहंकारामुळे त्यांचाही अंत झाला. 100 कौरव ही अहंकारामध्ये गच्च भरले होते. त्यांनाही काही कळत नव्हतं. आणि त्यांनाही योग्य मार्ग दाखवणारही कोण नव्हतं. आणि शकुनी मामा त्यांना योग्य मार्ग त्यांनी दाखवलंच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकारामुळे 100 कौरवांचाही अंत झाला. आणि पांडवांना मात्र उत्तम मार्ग दाखवणारे प्रभू श्रीकृष्ण होते. पांडवांना मात्र उत्तम मार्ग दाखवणारे प्रभू श्रीकृष्ण भेटले. आणि त्यामुळेच पांडवांना योग्य मार्ग कळाला. आणि त्यामुळेच पांडवांचाही युद्धामध्ये विजय झाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की योग्य वेळी आपल्याला अहंकाराची आपल्याला जाणीव झाली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि त्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध देतात. एका आश्रमामध्ये गुरु गोविंद नावाच्या शिष्याला शिक्षण देत होते, विद्या देत होते. गोविंद हा फार हुशार होता, गुणी होता. त्याला सर्व काही बघितलं की येत होतं. त्याला कोणी धनुष्य बाण बघितलं की दुसऱ्या क्षणाला तो धनुष्य बाण बनवत होता. कोणी दगडाची मूर्ती तयार करत असताना ते बघितलं की दुसऱ्या क्षणाला तो मूर्ती तयार करत होता. कोणी संगमरवर मंदिर बनवत असताना ते बघितलं की त्यालाही संगमरवर मंदिर बनवता येत होतं. कोण पेंटिंग बनवत असताना ते बघितलं तर गोविंदालाही पेंटिंग येत होती. असं करत करत गोविंद हुशार झाला, मोठा झाला. त्या आश्रमातून बाहेर आला आणि तो परदेशात गेला. परदेशात गेल्यानंतरही त्याने शिक्षण घेतलं. जे काही शिकायचं होतं तो शिकला. आणि थोड्या वर्षांनी आपल्या गावाला आला. पण अहंकाराने एवढा तो भरलेला होता, त्याला काही कळत नव्हतं. चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, काही त्याला जाणीवच नव्हती. सर्व आजूबाजूचे लोक त्याला भेटायला आले, पण त्या अहंकारामुळे तो कोणाचंही ऐकत नव्हता. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता, स्वतःला हुशार समजत होता. मी सर्वश्रेष्ठ, मीच हुशार, मला सर्व ज्ञान येतं आणि माझ्याशिवाय कोणी या जगामध्ये हुशार नाही असं त्याला नेहमी वाटत होतं. मग गावातल्या लोकांना मात्र
मात्र वाईट वाटायला लागलं, कारण हा तर गुरूंच्या आश्रमात शिकला, गुरूंच्या आश्रमातील एकही शिष्य असा एवढा अहंकारी झालेलाच नाही. सर्व शिष्यांना गुरुदेवांनी उत्तमच विद्या दिली, उत्तमचे संस्कार दिले, हाच का वेगळा झाला. यासाठी गावातले लोक गुरुदेवांना भेटायला गेले आणि गुरुदेवांना सांगितलं की गुरुदेव गोविंद नावाचा शिष्य तुमचाच आहे, तुमच्या आश्रमामध्ये शिकला. मग तो एवढा अहंकारी का झाला? तो आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही, तो स्वतःच शहाणं समजतो आणि स्वतःच खरं मानतो. तुम्ही सांगा गुरुदेव काय करायचं? त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, मी गोविंदला भेटायला जातो आणि त्याच्याशी बोलतो, तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि सर्व गावातले लोक आपल्या घरी आले, सर्व गावातले लोक आपल्या घरी आले. आणि त्यावेळेस मात्र गुरुदेवांनी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं, गुरुदेवांनी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि गोविंदला भेटायला गेले, गोविंदला भेटायला गेले आणि गोविंदला म्हणाले, गोविंद तू हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस, तू खूप शिक्षण घेऊन परदेशातून आलायस, त्यामुळे मी तुला भेटायला आलो, तुला सर्व काही कला येते का? त्यावेळेस गोविंद म्हणाला, हो मला सर्व काही येतं. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, तुला असा कलाकार तुला माहिती आहे का जो स्वतःला ओळखतो? असा कलाकार तुला माहिती आहे का जो स्वतःला ओळखतो? त्यावेळेस तो गोविंद म्हणाला, नाही मला असा कलाकार माहितीच नाही की जो स्वतःला ओळखतो. त्यावेळेस ते वृद्ध ब्राह्मण म्हणाले, मग तुझ्या हुशारकीचा काहीच फायदा नाही, तू काहीच हुशार नाहीस. त्यावेळेस गोविंद म्हणाला की तुम्ही मला व्यवस्थित समजावून सांगा, मला काहीच कळत नाही. त्यावेळेस तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला की जो आपल्या शरीराला नियंत्रित करतो, जो आपल्या शरीराला नियंत्रित करतो, आपल्या मनाला शांत करायला शिकतो, जो आपल्या चित्ताला शांत करायला शिकतो, जो आपल्या आतमधले विषय ओळखतो आणि विषय आला की त्यांना शांत करतो, जो आपल्या आतमधला क्रोध ओळखतो, त्या क्रोधाला शांत करतो, जो आपल्या आतमधला मत्सर, तिरस्कार, अहंकार आला आहे हे त्याला कळतं, त्यावेळेस तो त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तोच खरा उत्तम शिष्य असतो. आणि तू मात्र हे सर्व तुला जमतं का? त्यावेळेस तो गोविंद म्हणाला, नाही मला ह्यातलं काहीही जमत नाही, मी स्वतःला ओळखतच नाही. त्यावेळेस तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, मग तू अहंकाराने नुसताच भरलेला आहे, तुला स्वतःलाच ओळखता येत नाही, स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही, स्वतःच्या शरीराला नियंत्रित करता येत नाही, मनाला शांत करता येत नाही, चित्ताला शांत करता येत नाही, अहंकाराला शांत करता येत नाही, मत्सराला शांत करता येत नाही, क्रोधाला शांत करता येत नाही, मग तू कसला हुशार? त्यावेळेस मात्र गोविंदाला आपली चूक कळाली आणि गोविंदाचा अहंकार चूर झाला आणि गोविंदाने साक्षात दंडवत त्या वृद्ध ब्राह्मणाला घातलं. आणि त्या वृद्ध ब्राह्मणाला गोविंद म्हणाला की माझं चुकलं, खरंच मी अहंकारामध्ये एवढं डुबलो होतो की मला खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय याची मला जाणीवच नव्हती आणि मला क्षमा करा. इथून पुढे मात्र मी अहंकार थोडा सुद्धा बाळगणार नाही. आणि मग समर्थ म्हणतात की जर आपण अहंकार बाळगला तर आपला सर्व नाश होणारच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये अहंकार थोडाही नसायला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. एकदा अर्जुनाने श्रीकृष्ण स्वारींना विचारलं की अहंकार आणि संस्कार मधला फरक सांगा. त्यावेळेस श्रीकृष्णाने सुंदर असं उत्तर अर्जुनाला दिलं. श्रीकृष्ण म्हणाले की अहंकार हा असा शत्रू आहे की दुसऱ्यांना कमी लेखून तो अहंकार खुश होतो. आणि संस्कार मात्र असे आहेत की स्वतः कमीपणा घेतात. संस्कार मात्र असे आहेत की स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात. आणि अहंकार नेहमी दुसऱ्यांना कमी लेखतो. अहंकार माणसाला पुढे जाऊ देतच नाही. अहंकार स्वतःची चूक असेल तर ते मान्य करतच नाही. आणि संस्कार जे असतात ती स्वतःची चूक नसताना सुद्धा कमीपणा घेतात आणि हेच संस्कार असतात. पण श्रीकृष्ण स्वारी म्हणले की आजच्या कलियुगामधील मुलांमध्ये अहंकार टचून भरलेला आहे. आजच्या कलियुगातील मुलांमध्ये संस्कार थोडा सुद्धा दिसत नाही. मुलं आणि मुले मध्ये कुठल्याही प्रकारचा संस्कार दिसत नाही, फक्त त्यांच्यामध्ये अहंकारच भरलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार नाहीसा करण्यासाठी या मुलांना श्रवणाची, उपासनेची, नामस्मरणाची आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंची आवश्यक आहे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काही ना चिखलात उमललेले कमळ दिसते, काही ना चिखलात उमललेले कमळ ही सुंदर दिसते, तर काही लोकांना चंद्रावरही डाग दिसतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जसे
उत्तमाची असेल तर सर्व काही उत्तमाचेच दिसेल. दृष्टी जर उत्तमाची असेल तर सर्व काही उत्तमच दिसेल. म्हणून समर्थ म्हणतात की दृष्टी उत्तमाची ठेवा, त्यासाठी आचरणात राहायलाच हवं. दृष्टी जर उत्तमाची ठेवायची असेल तर आपल्याला आचरणात राहायलाच हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सेवा सर्वांची करा. समर्थ म्हणतात की सेवा सर्वांची करा, पण आशा मात्र कोणाकडेही ठेवू नका. सेवा सर्वांची करा, पण आशा मात्र कोणाकडूनही ठेवू नका. परमेश्वर योग्य वेळ आली की आपल्याला सर्व काही देणारच आहे. परमेश्वर योग्य वेळ आली की आपल्याला सर्व काही देणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की काही लोक दानधर्म करतात, काही लोक दानधर्म करतात, पण मंदिरातील फळ्यावर मात्र आपले नाव लिहायला लावतात. मंदिरातील फळ्यावर मात्र आपलं नाव लिहायला लावतात आणि दानधर्म केलेली अमाऊंट सुद्धा लिहायला लावतात. मग समर्थ म्हणतात की हे दानधर्म केलेलं पुण्य त्याला मिळत नाही. हा त्याचा अहंकारच आहे की जो पाटीवर लिहायला लावतो, फळ्यावर लिहायला लावतो की माझं नाव लिहा, मी दानधर्म केलं, की मग त्याचा अहंकारच आहे ना, असं समर्थ म्हणतात. दानधर्म करायचं असेल तर तेही गुपितच ठेवा, कुणालाही कळू देऊ नका. दानधर्म करतो हे ईश्वराला माहित झालं बास की म्हणले, जगाला कशाला कळू देता, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जो दुसऱ्याला बदनाम करतो तो स्वतः कधीही सज्जन होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जो दुसऱ्याला बदनाम करतो तो स्वतः कधीही सज्जन होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं तर आपण त्या व्यक्तीला दुःख द्यायचं नाही. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं तर आपण त्या व्यक्तीला दुःख द्यायचं नाही. आपण मात्र उत्तम कर्म करतच राहायचं. त्या व्यक्तीला मात्र जे काही शिक्षा द्यायची आहे ते समर्थ देतात, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकारी रूपी राक्षस हा फार वाईट आहे. तो मानवाच्या मनाला तो चुकीचा आहे असं कधीही सांगत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार आपल्या मनामध्ये थोडा सुद्धा बाळगू नका, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. धुरू ले करू बापुडे दैन्यवाने, कृपा भाकिता दिदली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की लहानग्या ध्रुवाने त्या 5 वर्षाच्या बापुड्या दिनवाण्या लेकराने कृपेसाठी हाक मारतात. कृपेसाठी अंतःकरणातून हाक मारतात. भगवान श्री विष्णू त्याच्या भेटीसाठी तत्काळ आले आणि त्याला दर्शन देऊन त्याला तारांगणात प्रेमाने चिरंजीव पदही दिले. असा हा भक्ताचा अभिमानी देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरु.